नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी 1 किलोचं अचूक प्रमाण घेऊन तिळगुळाचे परफेक्ट असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। बऱ्याच वेळेस हे तिळगुळाचे लाडू बनवत असताना बऱ्याच जणांचा पाक बनवताना चुकतो आणि त्यामुळे लाडू खूप जास्त प्रमाणात कडक बनतात। तर आज आपण या ठिकाणी परफेक्ट असा पाक कसा बनवायचा, त्याचबरोबर छान असे खुसखुशीत जाळीदार लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। आणि यासाठी मी या रेसिपीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, त्यामुळे लाडू अगदी छान असे खुसखुशीत बनतात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पॉलिशचे जे सफेद तीळ भेटतात ते घेतलेले आहे। वाटीने सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बरोबर 3 वाट्या मी या ठिकाणी हे सफेद तीळ घेतलेले आहेत। आता आपल्याला अर्धा किलो सफेद तिळासाठी बरोबर अर्धा किलोच किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे। तर गूळ हा शक्यतो आपल्याला या ठिकाणी बारीक किसून किंवा कापूनच घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी ज्या वाटीच्या मापाने आपण सफेद तीळ आणि गूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। या ठिकाणी शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याची वरची टरफलं काढून त्याला थोडंसं जाडसरच मिक्सरला वाटून घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे अगदी बारीक असे वाटायचे नाही, तर त्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, त्यामुळे लाडू छान असे खुसखुशीत बनतात। आता लगेचच लाडू बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये जे आपण 3 वाट्या म्हणजेच अर्धा किलो सफेद तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच हे सफेद तीळ आपल्याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। तीळ आपल्याला छान असे चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तीळ व्यवस्थित भाजले गेले की काय होतं की आपले जे लाडू आहेत ते जास्त दिवस टिकायला मदत होते, त्याचबरोबर लाडूला खूप छान अशी टेस्ट सुद्धा येते। तर आता आपण याला लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। याला अजिबात हाय फ्लेमवरती भाजायचं नाही किंवा मीडियम फ्लेमवरती सुद्धा याला भाजायचं नाही, नाहीतर ते लगेच करपू शकतात। याला लो फ्लेमवरतीच 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजायचं आहे। तीळ आणि गूळ हे गुणधर्मांनी उष्ण असतात आणि हिवाळ्यामध्ये तर आपण हे पदार्थ खाल्लेच पाहिजे, त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की असे वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो। चला तर मग या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपले तीळ सुद्धा अगदी छान असे लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तीळ व्यवस्थित भाजले की याचा सुगंध पूर्ण घरामध्ये अगदी छान असा दरवळत असतो। आता आपले हे तीळ भाजून झालेले आहेत आणि तीळ भाजल्यानंतर अगदी छान असे हलके फुलके बनतात। आता आपण याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी गॅस लगेच बंद करून याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या तिळांना व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण याला 15 ते 20 मिनिटं पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण पाक बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप ऍड करून घेऊया। साजूक तुपामुळे काय होतं की आपले हे लाडू छान असे चमकदार बनतात आणि त्याचबरोबर अगदी छान असे खुसखुशीत बनतात। साजूक तुपामुळे आपले हे लाडू खायला अगदी चवदार लागतात। आता आपण या ठिकाणी 2 चमचे साजूक तूप यामध्ये वापरलेलं आहे। तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर आपण जो अर्धा किलो म्हणजेच 3 वाट्या गूळ या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला होता तो आपण यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित बारीक कापून किंवा चिरून जर घेतला तर गूळ वितळायला अगदी कमी वेळ लागतो आणि त्यामुळे आपला पाक सुद्धा अगदी व्यवस्थित बनतो। आता आपण यामध्ये 2 चमचे पाणी ऍड करून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला यामध्ये जास्त वापरायचं नाही, अगदी 2 चमचेच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे। आता आपल्याला हा जो गूळ आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी लो फ्लेमवरतीच व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण गूळ बारीक असा कापून घेतलेला आहे, त्यामुळे गूळ विरघळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर फक्त 3 ते 4 मिनिटांमध्येच या ठिकाणी आपला हा गूळ व्यवस्थित असा विरघळला जातो। या ठिकाणी आपण डायरेक्ट गुळाचे जर खडे घेतले तर त्यामुळे काय होतं की गूळ विरघळायला जास्त वेळ लागतो आणि गूळ आपण जास्त वेळ विरघळून घेतला की तो
चवीला कडवट बनतो आणि त्यामुळे आपले हे लाडू सुद्धा चवीला अगदी कडवट लागतात। त्यामुळे शक्यतो गूळ या ठिकाणी घेताना एक किसणीने किसून किंवा चाकूने चिरूनच घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, गूळ झटपट विरघळला जातो आणि आपले लाडू सुद्धा चवीला अगदी छान असे बनतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त 3 ते 4 मिनिटांमध्येच गूळ हा व्यवस्थित विरघळलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की या गुळाला लो फ्लेमवरतीच एक उकळी काढून घ्यायची आहे। लाडूसाठी गुळाचा पाक बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही नेहमी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरती पाक बनवून घेतला की तो अगदी व्यवस्थित बनला जातो। या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम अजिबात ठेवायची नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला एक व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण या तिळगुळाच्या लाडूसाठी व्यवस्थित असा पाक तयार झाला की नाही ते कसं चेक करायचं, तर त्यासाठी आपण एका ताटलीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि या पाकामधले थोडेसे थेंब आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे थंड झालं की याला आपल्याला हाताने याची एक अशी गोळी बनवून घ्यायची आहे। याची जर व्यवस्थित गोळी बनली तर समजायचं की पाक व्यवस्थित तयार आहे। पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता याला अजून जेलीसारखंच टेक्स्चर आहे, म्हणजे आपला हा पाक अजून व्यवस्थित असा बनलेला नाही। याला आपल्याला अजून 2 मिनिटं लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे। तर आपण याला आता 2 मिनिटं व्यवस्थित असं शिजून घेऊया। तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपला पाक सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण याला परत एकदा चेक करून घेऊया। तर त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये परत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाकातले काही थेंब आपल्याला यामध्ये टाकून बघायचे आहे। आता हाताने आपल्याला याची एक गोळी बनवून बघायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची एक व्यवस्थित गोळी बनत आहे आणि याला आपण थोडंसं वाजून बघितलं असं प्लेटला तर याचा अगदी थोडासा आवाज येतो आहे, म्हणजे या ठिकाणी आपला हा पाक लाडूसाठी अगदी व्यवस्थित बनलेला आहे। यापेक्षा आपल्याला याला जास्त शिजून घ्यायचं नाही, नाहीतर तो पाक चिक्कीसाठीचा जो पाक असतो त्यासारखा बनेल। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून घेतला की त्यानंतर आता आपल्याला आपण जे तीळ भाजून घेतलेले होते सुरुवातीला ते आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे। तीळ ऍड करत असताना आपल्याला गॅस हा बंदच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला लगेचच हे तीळ व शेंगदाणे या पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। यापुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला थोडीशी फास्ट करून घ्यायची आहे, कारण हे मिश्रण थंड झालं की आपल्याला लाडू बांधायला थोडंसं कठीण जातं। त्यामुळे यापुढे आपल्याला थोडीशी फास्टच प्रोसेस करून घ्यायची आहे। तर आता आपण याला अगदी झटपट या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड ऍड करायची आहे। यामुळे आपल्या या लाडूला खूप छान अशी टेस्ट येते आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतात। आणि यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, तो म्हणजे आपल्याला यामध्ये 2 चिमूटभर खायचा सोडा असतो किंवा बेकिंग सोडा, तो आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। यामुळे काय होतं की आपले हे लाडू छान असे खुसखुशीत बनतात, त्याला छान अशी जाळी पडते। तर आता हे या ठिकाणी वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता आपण हे बेकिंग सोडा आणि वेलची पूड यामध्ये एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण पाक बनत होता तोपर्यंत आपण एका ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं होतं। तर आता आपण या ठिकाणी हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लगेच हे मिश्रण ताटामध्ये काढायचं आहे। पण लाडू अगदी झटपट बांधता येण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे। आपण ताटाला या ठिकाणी साजूक तूप लावून घेतलेलं आहे। आता आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला 1-1 चमचा मिश्रण या तूप लावलेल्या ताटावरती काढून घ्यायचं आहे। असं केल्यानं काय होतं की या मिश्रणाला थोडीशी हवा लागते आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण लाडू वळायला घेतो त्यावेळेस आपल्या हाताला जास्त चटके बसत नाही। आणि अजून काय होतं की यामुळे आपल्याला लाडू सुद्धा अगदी झटपट व्यवस्थित असे बांधता येतात। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व लाडू आपले या ठिकाणी एकसारख्या आकाराचे बांधले जातात। त्यामुळे अशा प्रकारे आपण यामधलं 1-1 चमचा मिश्रण अशा प्रकारे तूप लावलेल्या ताटावरती काढून घ्यायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी सर्व काढून घेतलेलं आहे। बाकीचं जे उरलेलं मिश्रण आहे ते मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा माझी ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा। चला तर मग या ठिकाणी आपण हे मिश्रण या ताटामध्ये 1-1 चमचा काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याचे झटपट असे लाडू लगेच बांधून घ्यायचे आहेत, कारण मिश्रण थंड झालं की लाडू बांधायला खूप कठीण जातं।
मी हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता यामधला एक गोळा घेऊन आपण याचा एक लाडू बांधून घेत आहोत। अगदी झटपट असा आणि सहजरित्या आपल्याला हा लाडू या ठिकाणी बांधता येतो आहे। तर बघू शकता काही सेकंदाच्या आतच आपण या ठिकाणी हा लाडू बांधलेला आहे। अगदी छान असा चमकदार खुसखुशीत लाडू आपल्या या ठिकाणी बनून तयार आहे। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सर्व लाडू या ठिकाणी बांधून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला या ठिकाणी मिश्रण थोडंसं थंड व्हायला लागलं असं वाटत असेल तर तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते की काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित गरम करून घेतलं की ज्या कढाईमध्ये आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ती मिश्रणाची कढाई आपल्याला काय करायचं आहे की त्या उकळून घेतलेल्या पाण्याच्या भांड्यावरती ठेवून घ्यायचे आहे। त्याने काय होतं की आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं गरमच राहतं आणि आपल्याला लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित असे बांधता येतात। तर बघू शकता या ठिकाणी अगदी छान असे चमकदार खुसखुशीत जाळीदार लाडू आपले या ठिकाणी बनलेले आहेत। आता आपण बाकीचे सर्व लाडू अशाच प्रकारे बनवून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सर्व लाडू या ठिकाणी बांधून घेतलेले आहे। तुम्हाला मी एक लाडू या ठिकाणी दाखवते, अगदी छान असा खुसखुशीत जाळीदार या ठिकाणी आपला हा लाडू बनवून तयार आहे। चला तर मग या ठिकाणी मी तुम्हाला या लाडूसाठी पाक आपण जो बनवून घेतलेला आहे तो परफेक्ट बनला की नाही ते कसं ओळखायचं, त्याचबरोबर लाडू झटपट वळता यावेत, हाताला चटके बसू नयेत, छान खुसखुशीत जाळीदार लाडू कसे बनवायचे यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी खूप काही ट्रिक्स सांगितलेले आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की हे लाडू एकदा ट्राय करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।